प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील तेजस म्हात्रे. हॅलो हॅलो, आवाज येतो सर्वांना? हॅलो. काय सर्वप्रथम मी काय बोलू मला हे समजत नाही आहे, कारण की मी 25 जुलैला माझ्या पत्नीला एक ब्रेन स्ट्रोक असा आजार झाला आणि त्यामध्ये मी पूर्ण खचून गेलो होतो. पण खर्च पण खूप होता, त्याच्यामुळे थोडंसं मी विशाल जितेकर आणि संदेश पाटील याचा खरोखर आभारी आहे की त्याने कल्पना दिली. त्याने एकच सांगितलं की आज तू क्रिकेटला तुझं आयुष्य दिलेलं आहे, तुला काय त्यांच्याकडनं मदत होते का बघूया. त्याने एक आयडिया दिली, ती आयडिया मी थोडी फॉलो केली. पण मला वाटलं असेल की क्रिकेटरला एक 70-80 हजाराची हेल्प होऊ शकते, परंतु तसं न होता मला ती म्हणजे एवढी मदत आली क्रिकेटकडून की म्हणजे जे आयुष्य मी क्रिकेटसाठी दिलं होतं, आज क्रिकेटला ती परतफेड करायची वेळ आली, तर ती तुमच्या सगळ्या मित्रांमुळे मला आलेली आहे. आणि खरोखर आज तुमच्या या प्रेमामुळे आज माझी बायको आणि माझ्या मुलीला जो काही प्रेम पाहिजे होता त्यासाठी ती पूर्णपणे बरं होऊन आता ती घरीसुद्धा आलेली आहे. सुरुवातीचे 8-10 दिवस माझे खूप बेकार गेलेले आहे. नंतर मग मंगेश दादा असेल, राकेश भाऊजी असतील किंवा ऑल ओव्हर आमचे मित्र आहेत, आदर्श मित्रमंडळ असेल, विनोद वाघमारे, जय बजरंग मित्रमंडळ, तसेच भरपूर जणांनी मला एवढी खूप मदत केली का म्हणजे वाकडण्याजोगे आहेत. आणि एक दुसरं सांगायचं म्हणजे मी जी काय मदत मला भेटली तर मला असं वाटलं की रायगडमधूनच होईल असं वाटलं होतं, परंतु आज रायगडमधून नसून भिवंडी असेल, मुंबई, ठाणा, गोरसे फॅन क्लब, भावेश पवार, केतन मत्रे फॅन क्लब, मागे ब्राह्मण करवल्यानंतर रबर बॉल टुर्नामेंट मारली, त्यांनी तर डायरेक्ट जेवढे अमाऊंट जिंकली ती पाठवली. आणि स्पेशली थँक्स यासाठी करेल की विनोददादा पाटील आपले जे आयोजक आहेत रतन बुवाचे, त्यांनी म्हणजे ते ठाण्याचे जरी असले तरी आज रायगडच्या एका सुपुत्रासाठी त्यांनी पूर्ण 1 लाखाची मदत मला दिली. त्याबद्दल मी त्यांचं खरोखर खूप आभारी आहे. तसेच रामशेठ ठाकूर साहेब, बालदी साहेब, आमदार प्रशांत ठाकूर साहेब, महेंद्रजी घरत साहेब, परत मनोहर शेठ भोईर असतील, परेश शेठ ठाकूर असतील, असे खूप सारे जे म्हणजे मला मदत करताना असं कोणता पक्ष कोणी बघितलं नाही आहे. सर्वांनी खूप चांगली मदत केली आणि रायगड ग्रामीण क्रिकेटमधून एवढी मदत होईल असं वाटलं नव्हतं, त्यांच्याकडून खूप मदत झाली. आज जेवढा खर्च झाला त्यातला जवळजवळ 20% खर्च मला तुमच्या स्वरूपात मिळाला. आज क्रिकेटसाठी म्हणजे माझी इच्छा पण नव्हती का मी ऑप्शनमध्ये येईन असं वाटलं नव्हतं, पण थोडासा पहिले 10-15 दिवस थोडा मी खूप पडून होतो. नंतर रायगड प्रीमियर लीग आली, एक बोलतात ना एका माणसाच्या रक्तात क्रिकेट असतं, तेच रक्त माझं आहे, बाकी काय नाही. क्रिकेटसाठी मी जरी पोलीस असलो तरी क्रिकेटसाठी मी पूर्ण उभा असतो. कधी कोणी आवाज दिला तरी मी नाही बोलत नाही आहे, परंतु आज मला ज्या क्रिकेटकडून जे भेटायला पाहिजे होतं त्याच्यापेक्षा दुपटीने भेटलेलं आहे. त्याबद्दल मी खरोखर तुमच्या सगळ्यांमुळे आज माझा जो आता आयुष्य पुन्हा जो चालू झालेला आहे तो सर्व तुमच्यासारख्या मित्रांमुळे झालेला आहे. त्यामुळे मी खरोखर सर्वांचा खूप आभारी आहे. मला इथं बोलायला दिलं रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष आपले राकेशजी गायकवाड सर आणि प्रशांत खानावकर साहेब, रायगड प्रीमियर लीग अध्यक्ष मंगेशजी वाकडी साहेब, आयोजक कैलासदादा म्हात्रे आणि तसेच आयोजक असतील, संपूर्ण सर्वांची नावं घेता येत नाही मला, पण आजवर ज्याला होईल तशी मदत त्यांनी केली. त्याच्यामुळे आज जवळजवळ तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे माझी बायको आज माझ्या जीवनात परत आलेली आहे. धन्यवाद. थँक्यू. आभारांचे भार कशाला, परंतु आभार व्यक्त करणं गरजेचं होतं. असं वाटलं होतं की तेजस म्हात्रे यांना प्रास्ताविक करण्याची संधी आयोजकांनी का दिली, तर प्रास्ताविक नाही, आपण जेव्हा जेव्हा टेनिस क्रिकेट खेळत असतोय किंबहुना अशा प्रकारची परिस्थिती त्यांच्यावरती ओढावल्यानंतर तुम्ही जी सडल हातानं मदत केलीत त्याबद्दल तुमचं सर्वांचा आभार व्यक्त करण्यासाठी ते आभार आपण सर्वांनी अगदी टाळ्यांच्या गजरात परत एकदा स्वीकारूया सर्वांनी. आणि त्याचबरोबर त्यांच्या पत्नीस दीर्घायुष्य लाभो ही श्रींचरणी प्रार्थना करूया. धन्यवाद.